सायकर बोला सरकार. गावरा नवखळ जवानीने आम्हाला खुळ केलंय. हा? भारती कळलं. काका वांगी कशी दिली? 2 रुपये. अर्धा किलो द्या. आमची भारती राणी काय करते म्हणायची इथे? दिसत नाही का डोळे फुटले? अगं डोळे तुझ्या भावाचं फुटल्यात. हा म्हणून अशी तणी ताठी जवान बहीण भाजीपाला आणायला पाठवली त्यानं. हरामखोर चालता हो माझ्या समोरून. मी तर चालता होईनच ग. तू पण चल की माझ्या बरोबर दादासाहेबांच्या वाड्यावर. अगं खरोखरची राणी बनवतील तुला. अरे जा रे दादासाहेबांच्या कुत्र्या. तुझी बहीण जवान आहे, तिला नेऊन घाल की दादासाहेबांच्या पलंगावर. गावात राहायचं की नाही तुला? अरे जा रे हिजड्या. हे गाव काय दादासाहेबांच्या बापाचं नाहीये. तू अशी ऐकायची नाहीस. चाल. अरे काय करतो? थेरड्या. चाल चाल. सोड म्हणजे ना. सोड म्हणजे ना मला. आज झाला नका. चाल. सलाम. तुला पण सलाम. न्याय देवते सलाम. माझ्या महान देशाला सलाम. माझ्या देशाच्या पवित्र परंपरेला सलाम. जातीभेदाची लागवड करून सत्तेचं पीक काढणाऱ्या सत्ताधीशांना सलाम. सगळ्या रंगाच्या सगळ्या झेंड्यांना सलाम. बंद डोळे, बंद कान, बंद तोंड. माणूस आणि माणुसकीला माझा लाख लाख सलाम. हराम खोरा. चल हो बाजूला. सोडून दे त्याला. तिथं डोक्यात नको. सोडून दे म्हणते ना भैया. मला काय बी कळण असं झालंय. अरे कधी यायची अक्कल तुला? तुझ्या अशा वागण्यानं पोरीची आबरू जायची वेळ आली आज. काय करायचे तुला राजकारण घेऊन? अरे आता तरी शहाणा हो आणि तुझ्या या समध्या उचापती सोडून घरात गप गुमान बस. आई काय चालवलंयस तू हे? तू सुद्धा दादासाहेबांचेच विचार सांगायला लागलीस? तुला काय वाटलं ह्याच्या ह्या करणीनं तुझी आबरू गेली तर चालेल तुला? अगं गावकऱ्यांनी आपल्या घराण्याचा पंचनामा केला तर बरं वाटेल तुला. अगं जरा विचार कर. असंच घडत राहिलं तर तुझं लगीन तरी होईल का? आई तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जरा विचार कर. माझ्यासारख्या कितीतरी बहिणींच्या आबरूचा प्रश्न आहे. या विरुद्ध कोणाला तरी आवाज उठवावाच लागेल. अगं तो मक्ता काय ह्याच्याकडेच दिलाय? आई हा मक्ता नव्हे, एक सामाजिक बांधिलकी आहे. अन्यायाच्या विरुद्ध झगडण्याची आपल्या घराण्याची परंपरा आहे. ते ठीक आहे ग, पण तीन लग्नाच्या पोरीवर असलं संकट आलं म्हणजे आईच्या काळजाचा काय भडका उडतो ते तुला नाही कळायचं. हसलं जीणं मरणापेक्षा वाईट असतं पोरी, ते तुम्हा पोरासनी नाही कळायचं. आई आई तू रडू नकोस. मी तुला खात्रीने सांगतो आई, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत भारतीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आई अन्यायाच्या विरुद्ध माझ्या काळजाला लागलेली आग तुझ्या अश्रूने विसरू नकोस आई. आई तुझ्या आशीर्वादाची गरज आहे मला, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे मला आई.
तुझा बाबी असंच म्हणत होता. अरे माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. ए तायडे, असं काय करतेस खुल्यासारखं? पुसते डोळे. अगं हे जगवाले भित्र्या माणसाला पायदळी तुडवतात. पुसते डोळे, पुस. भैया तुझीच काळजी वाटते रे मला. तू दादासाहेबांना जाब विचारायला जायचास आणि आणि तुझेच काहीतरी बरं वाईट व्हायचं याचीच भीती वाटते रे मला. तायडे, तुझी भीती निरर्थक आहे. आपण जर असे अश्रू ढळीत बसलो तर दादासाहेब या गावात जगू देणार नाही आपल्याला. तायडे, दादासाहेबाला प्रतिकार करण्यासाठी आपल्या दुबळेपणाचा त्याग करायला हवा. भैया मी तुझ्या ध्येयपूर्तीसाठी माझ्या सर्वस्वाचा त्याग करेन. वाह, आता तू माझी बहीण सुटतेस. वाह. अरे काय चाललंय रे ते? मोर्चाची तयारी चालल्या, जाऊन सांग दादासाहेबाला. सांग दादासाहेबाला. लई मात चढलेला दिसतोय तो मासनी. रामू दादा मी कोण? हा राजू. रामू दादा मी कोण? अरुण रे. पेढा घ्या, पेढा. देशाला स्वातंत्र्य मिळालंय, पेढा घ्या. घ्या. रामू दादा, हा पेढा खाऊ नका, हा मातीचा पेढा आहे. माहित आहे मला. अरे त्यांनी माती खाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या देशात अन्न खाण्याने स्वातंत्र्याची माती केली. ती माती, त्या मातीवर आम्ही प्रेम केलं म्हणून ही माती आम्हाला साखरेपेक्षाही गोड वाटते रे. म्हणून पवानो, मी तुम्हाला सांगतो, पाया पडतो, तुम्ही या मातीवर प्रेम करायची का रे? मातीवर. दासाहेब, अहो दासाहेब, बंद करा. काय झालं? अडचणीचं पाणी एकदम आड्याला निघालंय. त्याचा येळीच काहीतरी इलाज केला पाहिजे, नाहीतर भिचकं गोंगड गाड्यात यायचं. कशाविषयी बोलता तुम्ही सरपंच? अहो रणजितच्या मोर्चाची तयारी समध्या गावात जोरात सुरू आहे आणि समध्या गावाची साजवी आहे त्याला. सरपंच, एक काम करा. जी. आपल्या विश्वासातली 5-50 माणसं मोर्चामध्ये सामील करा. हा. ज्या ठिकाणी सभा नियोजित केली असेल तिथं रणजितचं भाषण सुरू होईल. त्याच वेळी आपल्या लोकांनी रणजितचा जयघोष करीत दंगा सुरू करायचा. पोलीस लाठीमार करतील. अच्छा. आपल्या लोकांनी दगडफेक सुरू करायची. पोलीस गोळीबार करतील. त्याच वेळेला 2 रामोशांना सांगा की SRPचा ड्रेस घालून तुम्ही पोलिसात सामील व्हा. रणजितवर नेम धरा. काम खत्म करा. प्रकरण संपवा. कामाला लागा तुम्ही. भारती, कोण? प्रिया, या ना. भारती, रणजित आहे का ग घरी? नाही, बाहेर गेलाय. ओ ठीक आहे, येते मी. जरा थांबा ना, चहा घेऊन जा. नको ग, तेवढा वेळ नाहीये. नेक्स्ट टाइम. ओके. बरोबर आहे, मोठ्या घरची माणसं तुम्ही. आम्हा गरिबांच्या घरी कशा थांबाल? वा, तू सुद्धा रणजित सारखंच बोलतेस की. लहान मोठं तू सुद्धा मानतेस. अन्यायाविरुद्ध गरजणाऱ्या भावाची बहीण आहे मी. माहितीये मला, पण हीच गर्जना एखाद दिवशी खूप महाग पडेल. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? रणजितवर माझे पिताजी खूप चिडलेत. त्याचा हाच गर्जना करणारा आवाज कायमचा बंद करण्याची कारस्थानं चालली होती माझ्या घरी. माझा भैया म्हणजे भडकती आग आहे, नुसता गर्जना करणारा ढग नव्हे. हाच आत्मविश्वास एक दिवशी नाशाला कारणीभूत ठरला नाही म्हणजे मिळवलं. एवढंच सांगायचं होतं मला. येते मी. इथे आलंच जरी पिताजींना कळलं तर फाडून खातील मला. प्रिया,
काय म्हणत होती प्रिया? तिच्या घरात तुझा आवाज बंद करण्याची भाषा चालली होती म्हणे. तायडे, माझा आवाज बंद करणार अजून जन्माला यायचा आहे. भैया, एवढा गर्व बरा नव्हे. गर्वाचं घर नेहमीच खाली येतं. तायडे, गर्व म्हणून नव्हे, माझा आत्मविश्वास तसा सांगतोय म्हणून. आत्मविश्वासाला विश्वासघाताची आग लागली म्हणजे त्याची सुद्धा जळून राख होते. बरं बाई, तुझंच खरं. तू काय ऐकणार नाहीस? तुम्हाला जेवायला वाढणार आहेस का इथे झोपा करणार आहेस? चल. चल, मोर्चाला जायचंय.